यवतमाळमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार 9 जणांना घेतला चावा। यवतमाळ शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून माइंडे चौक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 9 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरले असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कुत्रे पकडण्याचा परवाना नसल्याचं कारण देत नगर परिषदेनं कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली आहे। स्वसंरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर, प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यानं नागरिक हातात काठ्या आणि दगड घेऊन घराबाहेर पडतायत। शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगणलावार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला असून लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमच्या अपार्टमेंटमध्ये 9 जणांना कुत्रं चावलंय। सगळीकडे आजूबाजूला त्रास होत आहे। आम्ही सगळेजण अक्षरशः विटा हे घेऊन येत आहे, प्रत्येक जणाच्या अंगावर येऊन चावत आहे। आमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे। यासाठी शासन, आपली नगरपालिका काय करत आहे आमच्यासाठी? काल रात्री 9 वाजता मला इथे कुत्रे चावले। सध्या दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतलं। माझ्या नंतर या काकूंना चावले, यांनाही कुत्रं चावलं काल। या ठिकाणी आम्ही सगळे वयस्कर 60च्या पलीकडचे 50च्या वरचे लोक राहतो। जर अशा प्रकारे नगरपालिका आमच्या सुरक्षेचा प्रश्न उचलत नसेल तर आम्ही मतदान करून काय फायदा आहे? बरोबर। 15 दिवसापासून आम्ही कंप्लेंट केली होती की कुत्रे पकडा, त्याच्यासाठी त्यांनी काहीच आमच्यासाठी केलं नाहीये। सकाळी आम्ही शाळेमध्ये, मी आणि माझा मुलगा शाळेमध्ये जातो तर जवळपास 15 कुत्रे माइंडे चौकात असतात। अतिशय आमच्या जीवाला धोका आहे, तर ह्याची त्वरित काहीतरी कारवाई याच्यावर करण्यात यावी ही अतिशय नम्र विनंती आहे। कुत्रे उचलून खरंच घेऊन जावे, एक तर त्यांचा काही उपयोग नाहीये, बंदोबस्त करावा, त्याच्यामुळे ताबडतोब बंदोबस्त करावा। रविवार असला तरीही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.